नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या या तासामध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 8वी जी 1 ते 4 प्रकरणं आपण जी पाहिली त्यामध्ये विद्यार्थ्यांना काही ठिकाणी अडचणी येत आहेत. त्या अडचणी आपल्याला सोडवायच्या. उदाहरणार्थ वहीवरती मी क्वेश्चन नंबर 1 लिहिला आहे. शो द नंबर on number line 9/4, -3/4, -9/4, (3/4). When you look these numbers carefully, you can see that the denominator of every number is 4. Means that type of number is shown on same number line. Therefore, we draw a line. Then on line put numbers. So this line is called number line. तर नंबर घेताना कसे घ्यायचे? तर आपल्याला 1 युनिट म्हणजे 1 एकक अंतर, 0 पासून 1, 1 पासून 2, 2 पासून 3 हे जे अंतर आहे हे अंतर आपल्याला 1 एकक घ्यायचं. 1 एकक म्हणजे ते किती? तुम्ही 4 भाग केले त्याचे. पहा, इथून हा पहिला भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग आणि चौथ्या भागावर तुमचा 1 येणार आहे. म्हणजे इथे तुमचा 1/4, इथे 2/4, इथं 3/4, इथे 4/4 म्हणजे 1. मग 5/4, 6/4, 7/4, 8/4 म्हणजे 2. म्हणजे छेदा इतके भाग करायचे आपल्याला. काय करायचे? त्याचे छेदा इतके भाग करावे लागतात. समान भाग करायचे, हे लक्षात घ्या. आता हे नंबर दाखवताना कोणत्या कृतीने आपल्याला पायऱ्या करायच्या? तर पहिली पायरी आपण पूर्ण केली. पहा काय केली? ड्रॉ नंबर लाईन. एक नंबर लाईन काढून घेतली. अँड मार्क नंबर्स ॲट इक्वल डिस्टन्स. आणि आपण काय केलं? शून्याच्या राईट हँड साईडला उजव्या बाजूला आणि शून्याच्या डाव्या बाजूला काय केले? आपण पूर्णांक संख्या घेतल्या, इंटिजर्स घेतल्या. आता इथे जर पाहिलं तुम्ही तर 9/4 म्हणजे 9 गुणिले 1/4 असं होईल ते, बरोबर? म्हणजेच 9/4. किंवा मग आपण याला दुसऱ्याही पद्धतीने सोडू, पाहू नंतर. हे पहा, उदाहरणात पाहता समजा तुम्हाला 9/4 ही पहिली संख्या दाखवायची, बरोबर? 9 गुणिले 1/4 असं करून घ्या. याचा गुणाकार केल्यावर हेच उत्तर येणार आहे. डिवाइड ईच युनिट इन 4 इक्वल पार्ट. आपण एका युनिटचे काय केलेत? 4 इक्वल पार्ट केलेत. लाईक युअर नंबर विच इज शोन ऑन नंबर लाईन. द डिनॉमिनेटर इतके भाग केले, छेदा इतके भाग केले. वरच्याला न्यूमरेटर म्हणतात, खालच्याला डिनॉमिनेटर म्हणतात. एका एककाचे छेदा इतके भाग केले आणि त्याच्यावर नंबर्स घेतले. देन तिसरी कृती आहे, मार्क द पॉईंट आफ्टर द 9th इक्वल पार्ट. आता असं जर केलं तर 9व्या भागानंतर. मग आता इथून मोजायला जर सुरुवात केली तुम्ही तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हा तुमचा काय आला? 9वा भाग आला. कितवा भाग आला? हा 9th पार्ट आला. काय म्हणतात? आफ्टर द 9th इक्वल पार्ट फ्रॉम 0 ॲज 9/4. दुसरी एक पद्धती आहे. 9/4 ही संख्या हिला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक करून घेतलं तर काय होईल? 4 दुणे 8 अधिक 1 म्हणजे 9/4. याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक करून घेतला म्हणजे 2 ही संख्या पूर्ण आहे म्हणून इथपर्यंत जायचं. आणि त्याच्यानंतरचा 4 पैकी पहिला भाग म्हणजे हा भाग.
किंवा मग हे सोपं आहे, दोन्हीपैकी कोणतीही कृती करा. म्हणजे 9/4 दाखवताना तुम्हाला 9 गुणिले 1/4 जर केलं तर काय करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी, आफ्टर द 9th इक्वल पार्ट फ्रॉम 0, शून्याच्या उजव्या बाजूला धनसंख्या असतात, ही धनसंख्या आहे म्हणजे 9वा भाग. हे लक्षात घ्या. कितवा? 4 पैकी 9वा भाग. मग इथून 1 एकापर्यंत 4 झाले, इथून 2 पर्यंत 4 झाले, 4 आणि 4 किती झाले? 8. 8 आणि हा किती झाला तुमचा मग? 9. हा भाग कितवा आला त्याला असा गोल करायचा आणि याच्यावरती संख्या लिहायची 9/4. आता ही संख्या झाल्यावर लगेच आपल्याला त्याची ही विरुद्ध संख्या दिसते की नाही? विरुद्ध संख्या का ती लगेच काय होईल? इकडच्या बाजूला तेवढ्याच एककानंतर येईल. म्हणजे 2 नंतर इथे येईल ती. आलं का लक्षात? पहा, 4 आणि 4 8 आणि हा 9वा भाग आला म्हणजे इथं आलं -9/4. समजलं? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर्स आर अपोजिट टू 0. पॉझिटिव्ह नंबर ऑन राईट हँड साईड, निगेटिव्ह नंबर ऑन लेफ्ट हँड साईड ऑफ 0. 0च्या उजव्या आणि डाव्या बाजूला ह्या संख्या असतात. आता आपण हे 2 नंबर दाखवले. तुम्हाला आता पहिलं प्लस दाखवा, 3/4. आता 3/4चं याच्यासारखंच करा. म्हणजे काय करणार? 3 × 1/4 असं करा. म्हणजे काय झालं तुमचं? डिवाइड ईच पार्ट इंटू 4 इक्वल पार्ट्स. अँड आता इथे काय होईल? थर्ड इक्वल पार्ट आफ्टर द थर्ड इक्वल पार्ट, त्याच्यानंतरचा एक घर. मग आता 3 भाग कुठे होणार तुमचे हे लक्षात घ्या. इथं तुमचा 1/4, 2/4, 3/4, 4/4. आता इथे काय येईल तुमचा? 3/4. किती येईल? 3/4. म्हणजे हे असं जर सोडवलं तुम्ही तर 3.1/4. काय करायचं? 3.1/4. आता असं नाही तर कसं सोडवायचं याला? या पद्धतीने सोडवायचं. तर मग इथे किती येतील? 3 गुणिले 1/4 म्हणजे 3/4. म्हणजे आपल्याला थर्ड इक्वल पार्ट ऑफ 0. म्हणजे 0च्या नंतर जसं आपण इथून 9 पार्ट्स गेलो तसं इकडे किती जायचे आपल्याला? 3 0च्या नंतर. मग 1 2 3 म्हणजे इथे आला तो पॉईंट. बरोबर? तिसरा बिंदू इथं लिहायचं 3/4. आता याच्या अपोजिट परत शून्यापासून 3 समान भाग 1 2 3 म्हणजे इथं आलं तुमचं -3/4. Like this we can show the numbers on number line. Then next question, show number √2, minus √5, minus √2, √2 on the number line. आता मी काय केलं इकडे लक्ष द्या. एक नंबर लाईन काढून घेतली, तिला नाव दिलं L. आणि पट्टीने काय केले मी? हे जे 0 ते 1, 1 ते 2 यामध्ये मी समान अंतर घेतलं. म्हणजे मी हे 2 सेंटीमीटर घेतलं. त्याला आपण काय म्हणणार? त्या 2 सेंटीमीटर ह्या अंतराला आपण युनिट डिस्टन्स म्हणणार. एकक अंतर. हे एकक अंतर, इथून हे एकक अंतर, हे एकक अंतर, एकक अंतर असं म्हणणार. मग आता जर इथे 2 असेल तर 2 म्हणजे इथे वर्गमुळात 4 आहे. म्हणजे वर्गमुळात 4चं वर्गमूळ किती येतं? 2. वर्गमुळात 9चं वर्गमूळ किती येतं? 3. म्हणजे आपल्याला आता ह्या संख्या दाखवायला अडचण येणार नाही. आता करायचं काय असतं? तुम्हाला पहिले पॉझिटिव्ह नंबर आपण दाखवू. हा काय आहे? √2 हा नंबर तुम्हाला दाखवायचा. मग करायचं काय आहे की स्केल घ्या आणि स्केलने काय करा? इथून सगळ्या सारख्या लांबीचे काय करून घ्या? राईट अँगल ट्रायंगल करायचा. इथे एक लक्षात घ्या, 90 अंशाचा कोन आला पाहिजे, नाहीतर चुकेल. मग कंपास लावा व्यवस्थित आणि 90 अंशाचा कोन करा. किती अंशाचा करायचा?
90 अंशाचा या ठिकाणी कोण करायचं हे लक्षात घ्या. झिरो मॅच करा. हा काय आला तुमचा इथे 90 डिग्री आला. म्हणजे इथून तुम्हाला आता त्या बिंदूचा फक्त उपयोग करायचा. तर ही अशी रेषा काढून घ्या. बरोबर, याला असा बांध द्या. बरोबर झालं. आता काय करायचं आहे तुम्हाला पायथागोरसच्या प्रमेयानुसार इथे काटकोन तयार करायचा आहे. परंतु हे अंतर किती आहे 1. तेवढंच अंतर वरती घ्या. म्हणजे इथे काय होईल पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग असं तयार होईल. म्हणजे एकाचा वर्ग 1, ह्या एकाचा वर्ग 1 आणि एका आणि एकाची बेरीज 2 आणि त्याचं वर्गमूळ म्हणजे इथं वर्गमुळात 2 येईल. मग वर्गमुळात 2 आपल्याला दाखवता येईल. मग काय करायचं आता कंपास घ्या आणि कंपासमध्ये 0 ते 1 एवढं अंतर घ्या. 0 ते 1 हे अंतर कंपासमध्ये घ्या. घेतलं. आता तेच अंतर इकडे घ्या. बघा इथे असा कंस करा आणि हे जोडून घ्या. मग हे असं जोडून घेतलं तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार एक तुम्हाला करून दाखवलं जाईल. समजा एक्सप्लेन करा म्हटलं तर वर्णन हे आपल्याला करता आलं पाहिजे. आता पहा हे अंतर किती झालं आपलं 1 एकक. हे अंतर किती झालं त्याच्या इतकंच 1 एकक. म्हणजे एकाचा वर्ग अधिक एकाचा वर्ग म्हणजे झालं इथे पायथागोरसच्या प्रमेयानुसार 1 आणि 1 झाले हे 2 म्हणजे वर्गमुळात 2. आता ही संख्या आपल्याला इथे दाखवायची आहे नंबर लाईनवरती. म्हणून आपण काय करायचं कंपासमध्ये कर्णा इतकं अंतर घ्यायचं. इथे 90 डिग्री दाखवायला विसरायचं नाही. मग आता इथे ठेवलं कंपास आणि इथून हे अंतर घेतलं कंपासमध्ये. बरोबर, हे अंतर घ्या आणि तिथूनच असा काय करा खाली कंस करा या पद्धतीने. आणि जिथे तो कंस छेदेल तिथे असा पॉईंट करा, गोल करा आणि त्याला म्हणा वर्गमुळात 2. काय दाखवली आपण ही वर्गमुळात 2 ही संख्या दाखवली. आता आपल्याला त्याची अपोजिट संख्या दाखवायची आहे. म्हणून काय करणार आपण कंपास ओ वरती ठेवणार आणि हे आपण 2 घेतलंय की नाही. मग याच्या अपोजिट साईडला तेवढ्याच अंतरावरती काय असणार आहे -2 असणार आहे. मग असाच तो कंस ओढून घ्या इकडे आणि इथे कोण करा. बरोबर, तर हा काय आला तुमचा इथे हा पॉईंट आला तुमचा मायनस वर्गमुळात 2. काय आला -वर्गमुळात 2 म्हणजे 2 संख्या आपण दाखवल्या. आता आपल्याला दाखवायचं आहे 5. 5 दाखवायचे. 5 कसे असतात आता की 2 पर्यंत अंतर घ्यावं लागेल. म्हणजे 2चा वर्ग 4 आणि हे 1 एकक अंतर घ्यायचं वरचं. मग हे अंतर आणि हे अंतर आपल्याला सारखं पाहिजे म्हणजे आपल्याला 5 दाखवता येईल. मग आपण काय करू इथून परत 90 डिग्री लावा. 90 डिग्री दाखवायचं. आलं चिन्ह रेषेला मॅच करा. आता हा तुमचा आला 90 डिग्री इथे. मग ही अशी रेष काढून घ्या. तेवढ्याच उंचीची काढा, जास्त उंच काढायची नाही. ही आली बरोबर रेषा. इथे म्हणा काय झाला हा 90 डिग्री. आता कंपासमध्ये किती अंतर घ्यायचं आपल्याला 1 एकक. म्हणजे पहिलं जे अंतर आहे तेवढंच अंतर आपल्याला घ्यायचं हे लक्षात ठेवा. मग आता इथे ठेवलं कंपास आणि हे अंतर घेतलं. बरोबर, मग कर्ण जोडून घ्या. आता कर्ण जोडून घेतला. जोडला हा कर्ण. हे अंतर किती आपलं 1 एकक. पण खालचं अंतर इथून एवढं आहे. म्हणजे हे किती आहे आपलं 2. म्हणजे 2चा वर्ग किती 4 अधिक 1चा वर्ग 1. 2चा वर्ग 4 आणि हा 1 यांची बेरीज झाली
5 म्हणजे इथं आलं वर्गमुळात 5 म्हणजे इथून एवढं अंतर काय आहे वर्गमुळात 5 तेवढं कंपासमध्ये घ्या. काय करायचं ते अंतर कंपासमध्ये घ्या. मग आता इथे ठेवा कंपास, परत एवढं अंतर घ्या. आलं, थोडं वाढवा, हे पहा, आणि इथून असा कंस काढा. काय करा, असा कंस काढून घ्या. ठीक आहे, दुसरं कंस वापरू. हे पहा, इथे ठेवा, एवढं अंतर कंपासमध्ये घ्या. इथून खाली काय करायची, अशी लंब रेषा टाकायची आणि हा बिंदू वाढून घ्या. आलं, म्हणजे या ठिकाणी तुमचा तो पॉईंट येईल. याला म्हणायचं वर्गमुळात, ही किती संख्या आली वर्गमुळात 5, तर त्याच्या अपोजिट काय येईल वर्गमुळात मायनस वर्गमुळात 5. या पद्धतीने आपल्याला संख्या दाखवता आल्या पाहिजेत. येथील दाखवता सगळ्यांना काय करा, संख्या रेषावरती एकक अंतर व्यवस्थित घ्या. आधी वर्गमुळात 2 नेहमी काढून घ्या. समजा तुम्हाला वर्गमुळात 10 दाखवायचे असतील तर ते कसे दाखवणार तुम्ही, 3च्या पुढे. हे वर्गमुळात 9 आहे की नाही, 3 म्हणजे वर्गमुळात 9. मग याच्या पुढचं एक घर म्हणजे इथेच स्तंभ आपल्याला डायरेक्ट काढता येतो. वर्गमुळात 7, वर्गमुळात 5, वर्गमुळात 3. वर्गमुळात 3 दाखवायचे असतील तर मात्र वर्गमुळात 2 पासून आपल्याला स्तंभ ओढावा लागतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता पुढचा भाग. पुढच्या भागामध्ये आपल्याला काही भागाकार करायचे, रॅशनल नंबर्स. रॅशनल आणि इररॅशनल आपण पाहिलेलं आहे. तर रॅशनल नंबर म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे, परिमेय संख्या, आणि इररॅशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या. आता राईट द फॉलोविंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचे. मग काही टर्मिनेटिंग असतील, काही नॉन टर्मिनेटिंग असतील. आता इथे पहा, हे दोन्ही पाड्यामध्ये आहेत ना. कोणत्या 2 पाड्यामध्ये आहेत, 6च्या पाड्यामध्ये आहेत. 6 त्रिक 18. मग याला काय करू आपण, सिम्प्लिफाय करू. काय करू याला, सिम्प्लिफाय करून घेऊ. मग काय होईल इथे 3 पहा, 6ने भाग जर दिला तर बरं तसं लिहू आपण, 18 भागिले, दोघांना सारख्या संख्येने भागायचं खाली वरती, आणि 42 भागिले 6. तर तुमचं उत्तर काय येणार आहे, 6 त्रिक 18 आणि 6 सत 42. आता भाग जातो का, नाही. मग न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने डिव्हाइड करायचं. काय करायचं, न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने डिव्हाइड करायचं. मग देअरफॉर, कारण डेसिमल फॉर्म काढायचा, इट इज अ रॅशनल नंबर. मग 7 असं चिन्ह करा. आता इथे लिहा 3. भाग जातोय का, आधी त्याला भाग जात नाही. काय होत नाही, भाग जात नाही. म्हणून काय करायचं, नेहमी इथे 0 द्यायचा, पुढे 0 0 0 0. तुम्हाला जितक्या लांब घेता येतील तितके घ्या, टिंब असं करा. बरोबर. आता पहिला भाग कशाचा जाईल हे लक्षात घ्या. तर इथे 3 आहेत आणि इथे 7 आहेत, म्हणजे 3 ही संख्या छोटी आहे आणि 7 ही संख्या मोठी आहे. मोठ्या संख्येने छोट्या संख्येला भागताना भाग जाणार नाही, तर मग 0चा भाग द्या. 0चा भाग दिला, इथला पॉईंट वरती देऊन टाका आणि इथं काय लिहा, 0 लिहा. किती लिहायचे, 0. आता खाली या, मायनस करा. तर इथे किती राहिले, 3. वरून काय करायचं, आता 0 घ्यायचा. काय करायचा, वरून 0 घ्यायचा. आता वरून घेतला 0. बरोबर. आता परत भाग द्या. याला भाग दिल्यानंतर काय होईल, आता परत लक्ष द्या, कारण तुम्हाला हे करता आलं पाहिजे सगळ्यांना, की इथे 0 कसं काय आला, भाग गेला नाही म्हणून इथे काय घेतला मी, 0 घेतला. आता खाली राहिले 30. बरोबर. आता 30 आपण काय केलं, हा 0 घेतला आहे. आता 30ला भाग जातोय,
7 चोक 28, मग 7 चोक 28 वजा करा, किती राहिले आता 2 राहिले. आता परत वरून शून्याचा घ्या, परत 7 दुने 14, 7 त्रिक 21, 21 नाही बसणार, 7 दुने 14, किती राहिले 6. आता परत वरून शून्याचा घ्या, आता 7 8 56, 7 8 56, किती राहिले 4. परत वरून शून्याचा घ्या, आता परत भाग द्या, 7 5 35, 7 5 35, किती राहिले 5. आता परत वरून शून्याचा घ्या, 7 7 49, किती राहिला 1. आता 1 राहिला शिल्लक, बरोबर. आता इकडे घेऊ आपण त्याला, इथे समजा तुमचा किती शिल्लक राहिला, रेषेच्या खाली 1 शिल्लक राहिला. आता परत वरून घ्या शून्याचा, परत 7 1 7, आता किती राहिले वजाबाकी करा, तर राहिले 3. आता पहा, इथे 3 शिल्लक राहिले होते, इथे 3 शिल्लक राहिले, म्हणजे इथे भागाकाराची क्रिया संपली, इथे 3 परत आलेत, म्हणजे परत आपण वरून शून्य घेतला का किती होणार आहेत, बाकी 30 येणार आहे. असं झालं तर उत्तर कसं लिहायचं, देअरफॉर 18/42 इक्वल टू 0.42851. आता ग्रुप ऑफ नंबर्स आर रिपीटिंग, सो त्यांच्या डोक्यावर काय करायची, रेषा द्यायची. काय करायची, त्यांच्या डोक्यावर रेषा द्यायची असते. आता हे तुमच्या लक्षात आलं. आता इकडचा अंक पहा, हा तुम्हाला सोडवता येईल, फक्त उत्तराला मायनस चिन्ह येईल, हे तुम्ही सोडवा. आता चौथं आहे, फाइंड द क्यूब रूट ऑफ, किती आहे, घनमुळामध्ये 16/54. मग आपण याचं सुद्धा काय करू, याला सिम्प्लिफाय करून घेऊ. मग ते असं होईल, घनमुळामध्ये याला होईल 8 दुने 16, आणि इथे होईल 2 दुने 4, 56 54 नाही का, 27 होईल. किती येईल, 27 दुने 54, किती येईल ते 27 दुने 54. देअरफॉर आता इथं काय होतील, हे 2 2 कट होतील, मग काय राहील, देअरफॉर क्यूब रूट ऑफ 8/27. याचा अर्थ काय होतो, की क्यूब रूट ऑफ 8 डिवायडेड बाय क्यूब रूट ऑफ 27. मग यांचे आपण पुढे मूळ, इथे कोणता नियम वापरला आपण, a/b चा यम घात बरोबर a चाही यम आणि b चाही यम घात असतो. म्हणजे हे घात आले त्याचे लक्षात घ्या. आता याचे मूळ अवयव पाडू 8चे. घनमुळामध्ये 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8. याचे पाडू आपण 27चे. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. आता घनमुळे म्हणजे या तिन्हांच्या जोडीतनं 1 घ्यायचा, म्हणजे काय येईल तुमचा आन्सर, देअरफॉर क्यूब रूट ऑफ 16/54 इक्वल टू, ह्या तिघांच्या जोडीतनं 1 घ्यायचा. वर्गमूळ असतं तर 2 जोड्या केल्या असत्या, ह्या तिघांच्या जोडीतनं 1 घ्यायचा, 3. दॅट इज युअर आन्सर. नाऊ ट्राय टू सॉल्व एक्झाम्पल्स.